विजेपासून वाचवणारी एक अशी गोष्ट जी जर तुमच्या खिशात असेल तर तुमच्या अंगावर कधीच वीज पडणार नाही. विजांचा कडकडाट होत असताना विजेपासून संरक्षण करणारी एक अशी जादुई गोष्ट ती जर तुमच्या खिशात असेल तर तुमचा जीव वाचेल. एक अशी वस्तू जिच्यामुळे लाखो लोकांचा जीव वाचलाय. बऱ्याचशा लोकांना या गोष्टीविषयी माहिती नाहीये आणि वीज पडून अनेक दुर्दैवी घटना घडल्याच्या उदाहरणं आता समोर येत आहेत. पण एका शेतकऱ्याने एक नवा शोध लावलाय. एक अशी वस्तू शोधली की जी खिशात ठेवली की अंगावर वीज पडत नाही. एकदा झालं असं. रामवाडी नावाचं गाव होतं. हे गाव विजेच्या कडकडाटासाठी प्रसिद्ध होतं. दर पावसाळ्यात इथे अनेक शेतकऱ्यांचा बळी वीज पडून जायचा. एक दिवस गोविंदा नावाचा शेतकरी त्याच्या शेतात काम करत होता. आकाशात ढग जमले. तो म्हणाला थोडं काम बाकी आहे, तेवढं जाऊन करून येतो. तेवढ्यात सोसाट्याचा वारा सुटला. प्रचंड काळेकुट्ट ढग झाले आणि तेवढ्यात आकाशातून एक आवाज आला. एक प्रचंड वीज सरसरत खाली आली. पण आश्चर्य म्हणजे गोविंदा बचावला. त्याच्या शेजारच्या झाडावर वीज कोसळली पण त्याला साधं खरचटलं देखील नाही. सगळ्यांना प्रश्न पडला हे कसं शक्य झालं. तेव्हाच तिथे लोक आल्यानंतर त्यांनी पाहिलं की गोविंदाच्या खिशात अशी एक वस्तू होती की त्यामुळे तो वाचला. ही तीच वस्तू आहे की ज्यामुळे विजेपासून संरक्षण होतं. जर तुम्हाला विजेपासून संरक्षण करायचं असेल तर या गोविंदा नावाच्या शेतकऱ्याने कोणती वस्तू खिशात ठेवली होती ही माहिती जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पहा, तुम्ही कधी विचार केलाय का की आभाळातून कडाडणारी वीज जेव्हा तुमच्या अंगावर पडते तेव्हा काय होऊ शकतं. यावर्षीचा पावसाळा हा सगळ्यात भयानक आहे. यंदा वीज पडून अनेक शेतकऱ्यांचा आत्ता काही दिवसापूर्वीच बळी गेल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. पण मग तुम्हाला त्याच एक अशी वस्तू सांगणार आहे की जी तुमच्या खिशात किंवा हातात जर असेल तर तुमच्या अंगावर तुमच्या जवळ देखील वीज पडणार नाही. एका शेतकऱ्याने अनावधानाने हा शोध लावलाय आणि ज्यावर एक मोठं संशोधन झालंय आणि ज्यामुळे विजेच्या बाबतीतल्या जे गैरसमज आहेत, जुन्या समजुती आहेत त्या देखील दूर झालेल्या आहेत. खरंच ही वीज काय असते, विजेला लांब पळवण्यासाठी कोणती वस्तू खिशात ठेवायची असते, वीज कोणाच्या अंगावर पडते आणि कोणाच्या अंगावर पडत नाही, वीज पडू नये म्हणून काय करायचं, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगतोय. पहा, वीज पडणं ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. ती रोखणं आपल्या हातात अजिबात नाहीये. पण तिच्यापासून बचाव करणं किंवा काही संरक्षणात्मक टीप वापरणं हे आपल्या हातात आहे. 2024, 2025, 2023 मध्ये दरवर्षी अनेक शेतकऱ्यांची काही दुर्दैवी घटना घडतात. पण यावेळेचा पावसाळा, अवकाळी पाऊस, सगळ्या गोष्टी ज्या यावर्षी झाल्या आहेत तर त्या अत्यंत भयानक आहे. आणि या काळामध्ये विजेचा कडकडाट प्रचंड होत असल्यामुळे एका शेतकऱ्याने अनावधानाने हा शोध लावला आणि तज्ज्ञांनी त्यावर अभ्यास करून एक नाही तर आणखी एक वस्तू, अशा 2 वस्तू सांगितल्या. या वस्तू जर तुमच्यापाशी असतील तर तुम्हाला वीज स्पर्श करणार नाही. या वस्तू इतक्या साध्या आहेत की ज्या प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतात. फक्त त्यांचा वापर करण्याची पद्धत तुम्हाला माहिती नसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीज कुठं पडते, कधी पडते, ती पडताना नेमकं प्रक्रिया काय होते हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या आतमध्ये समजून घेणार आहोत. पहा, एका शेतकऱ्याने अनावधानाने जो साधारणपणे प्रयोगला केलाय किंवा एक शोध लागलाय त्या शोधामधून एक वस्तू बाहेर आली. एक वस्तू जी खिशात ठेवा आणि कधीच वीज पडणार नाही. पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की वीज का पडते, नेमकं वीज पडते कशी, वीज कशी तयार होते हे तुम्हाला 10 सेकंदात समजून घेणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला त्या वस्तूची माहिती समजणार आहे. पहा, वीज पडत असताना किंवा विजेचं वातावरण असताना तुम्ही काय काळजी घ्यायची हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची एक नाही तर 2 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ज्या जर तुम्ही तुमच्या खिशात ठेवल्या तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्या विजेचा धोका नाही. आता पहा, वीज का पडते तर वीज ही ढगांमधली विद्युत शक्ती आहे जी जमिनीवर येण्यासाठी सर्वात उंच किंवा आकर्षक वस्तू शोधते. संशोधनानुसार 99% वेळा ही वीज उंच झाडावर किंवा विशेषतः ही झाडं अत्यंत वाढलेली असतात. नारळ किंवा अशोकाची झाडं असतात ज्यांची लांबी उंच असती ती त्या झाडावर पडतात. कारण की ही झाडं एकतर यांची उंची जास्त असते. आता घरावर जर बघितलं तर घरावर फार कमी वेळा वीज पडते. पण जे गावं जे असतात त्या गावांमध्ये मंदिरं असतात आणि मंदिरांवर वीज का पडते की त्यावर तांब्याचे किंवा पितळाचे कळस असतात. आता तुम्ही पाहिलं असेल गावातल्या मंदिरा जे आहेत तर त्या गावातले मंदिर सुद्धा वीज पडण्यापासून संरक्षण करतात. कारण की तांबे हे त्याला आकर्षित करतात आणि त्यामुळे वीज त्या ठिकाणी निघून जाते. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, त्या शेतकऱ्याने खिशात असं काय ठेवलं होतं, त्या शेतकऱ्याने खिशात काय ठेवलं की ज्यामुळे तो वाचला. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की वीज कुठेही पडू शकते. ती पाण्याच्या पृष्ठभागावर पडू शकते, मोकळ्या जागेत, झाडाखाली किंवा कुठे पडू शकते. त्यामुळे वीज ज्यावेळेस पडण्याचं वातावरण निर्माण होईल तेव्हा मोकळ्या जागेत, झाडाखाली किंवा पाण्याखाली, पाण्यापाशी उभं राहणं टाळावं. आता जर आपल्यामध्ये वीज चमकत असेल तर तुम्ही कोणती वस्तू ताबडतोब खिशात ठेवायची, तुम्ही नेमकं काय करायचं. आता पहा, तज्ज्ञ लोकांनी सांगितलंय
की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजा जर चमकत असतील तर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही काय करायचं आहे की खाली चवड्यावर बसायचं आहे, दोन्ही पायांवर चवड्यावर बसायचं आहे, मांडी घालून बसू नका. मांडी घालून जर बसले तर तुमची जी मांडी आणि पूर्ण जमिनीचा संपर्क येऊ शकतो आणि वीज प्रवाह तुमच्या शरीरातून जाऊ शकतो. शिवाय तुम्ही दोन्ही कानावर हात ठेवायचा आहे, दोन्ही कानावर तातडीनं हात ठेवा, कारण की विजेचा कडकडाट इतका तीव्र असतो की कानाचे पडदे फाटू शकतात. कानावर हात ठेवल्याने तुमच्या कानाचं पडद्याचं संरक्षण होतं. जर तुम्ही घराबाहेर असाल, मोकळ्या जागेतून लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी या, पण झाडाखाली थांबू नका. जर आता हा झाला महत्त्वाचा मुद्दा. आता विजेच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा आहे गैरसमज आहे. आता हा गैरसमज काय आहे, त्या शेतकऱ्यांनी खिशात काय ठेवलं होतं, असं काय ठेवलं की ज्यामुळे त्याचा जीव वाचला. हा मुद्दा समजून घेण्याआधी आपल्याकडे एक म्हण आहे की पायाळू व्यक्तीच्या अंगावर वीज पडते. आता पायाळू व्यक्ती म्हणजे ज्याचा जन्म होत असताना जो पायाकडून होतो त्याला म्हणतो आपण पायाळू व्यक्ती. आता पायाळू व्यक्तीच्या अंगावर वीज का पडते, तर बऱ्याच वेळा पायाळू व्यक्तीच्या हातामध्ये तांब्याचं कडं घातलं जातं आणि तांब हे फार ॲक्टिव्ह विद्युत वाहक आहे, ज्यामुळे ज्याच्याकडे वीज आकर्षित होते आणि त्या पायाळूमुळे ती वीज पडत नाही, तर त्याच्या हातातल्या कड्यामुळे ती वीज पडते, असं देखील त्यामुळे समज आलं आहे. अनेक गैरसमज आहेत. वीज पडली की जमिनीतून पाणी वर येतं अशी गैरसमज आहे, किंवा वीज पडली तर तिथे काहीतरी सोनं तयार होतं अशाही प्रकारचे काही, किंवा धातू तयार होतो अशाही प्रकारचं हे आहे. आता लोकांचं असंही म्हणणं आहे की वीज फक्त झाडांवरच कोसळते, बाकीकडे कुठे कोसळत नाही, तर असे गैरसमज होते. पण आता त्या शेतकऱ्याच्या बाबतीत काय झालं, तो कसा बचावला, त्याच्या खिशात कोणती वस्तू होती, त्याने नेमकं अशी काय काळजी घेतली होती की त्यामुळे त्याचा जीव वाचला आणि त्याच्या शेजारच्या झाडावर वीज पडली. आता पहा, त्या दोन वस्तू कोणत्या आहेत की ज्याच्यावर वीज पडत असताना तुम्ही बचाव करू शकता. पहा, वीज पडत असताना या वस्तू तुमच्या खिशात, हातात किंवा तुमच्या पायात असतील तर तुमचं विजेपासून संरक्षण होऊ शकतं. आता पहा, याच्याकरता 2-3 गैरसमज आहेत. काही वस्तू अशा आहेत की ज्या जुन्या लोकांनी सांगून ठेवल्या. पहिली गोष्ट पहा, आता विजेचा कडकडाट होत असताना तुम्ही घराबाहेर असाल तर तुमचा मोबाईल फोन सगळ्यात पहिले तुम्ही स्विच ऑफ करून टाकायचा, त्याचं इंटरनेट बंद करा, कारण की या चुंबकीय लहरीमधून तुमच्याकडे जो आहे तो वीज आकर्षित होऊ शकते. हा पहिला मुद्दा झाला. दुसरे, आता 2 वस्तू बघा ज्या तुमच्या खिशात असतील. आता पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की रबराच्या चपला किंवा रबराचे बूट, जे रबर बूट येतात किंवा रबरी चप्पल येतात, तर त्या तुमच्या पायात असणं गरजेचं आहे. कारण की जर वीज तुमच्या पाशी आली आणि वीज तुमच्या शरीरातून पास होऊन जर जमिनीत गेली तर विजेचा जो झटका आहे तो बसतो. पण जर तुमच्या पायामध्ये रबरी चप्पल असेल तर कुठल्याही प्रकारचा वीज प्रवाह कंटिन्यू होत नाही. आता त्याचबरोबर तुमच्या चपला हा पूर्ण याच्या असायला पाहिजे, रबराच्या, त्याला कुठले मेटॅलिक हे नसावं. आता त्यानंतर एक जुनी परंपरा आहे, त्याच्यात बेहड्याच्या बिया ज्या आहेत तर त्या खिशामध्ये ठेवल्या जातात आणि त्या खिशामध्ये ठेवल्या तर कुठल्याही प्रकारची वीज पडत नाही असंही म्हटलं जातं. किंवा एक असंही त्याच्यामध्ये अजून एक सांगण्यात आलं की गुळवेलाची काडी जरी खिशात असेल तरी देखील वीज पडत नाही, अशा पद्धतीचं सांगितलं जातं. आता याला किती तथ्य आहे ते सांगता येत नाही, पण त्या शेतकऱ्याच्या बाबतीत त्याच्या खिशामध्ये बेहडाच्या बिया होत्या, त्यामुळे तो बचावला, असं त्यांनी त्यानंतर मुलाखतीमध्ये सांगितलं. आता तुमचं यावर काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.